जे सगळ्या पक्षांच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे राहतात त्यांनी विद्वानांची भाषा बोलू नये. सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर आरोप. पायाभूत सुविधा जनतेला मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने रस्त्यांचे जाळे निर्माण केले. जम्मू काश्मीरमधील टोकाचा माणूस कन्याकुमारीपर्यंत सहजरित्या पोहोचावा यासाठी दळणवळणाच्या व्यवस्था उभ्या राहिल्या आहेत. दळणवळणामुळे रोजगार निर्मिती होते. किती दिवस खड्ड्यात रस्ता, रस्त्यात खड्डा, आपण काय करायचं. जे काही लोक म्हणत होते की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पैसा आणि त्यातून आमदारकी खासदारकी खरेदी चालतात, त्यांना नेमका विकास कशाला म्हणायचे हे त्यांनी त्यांची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करावी. ज्यांना कावीळ झालेली आहे त्या कावीळीला जगात कुठलंही औषध नसतं, त्या माणसांना कधीच चांगलं दिसत नाही. जे आरोप करत आहेत त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कोणाकोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहात. जे सगळ्या पक्षांच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे राहतात त्यांनी विद्वानाची भाषा बोलू नये अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केलेली आहे. पायाभूत सुविधा ह्या जनतेला मिळायला पाहिजे त्या, आणि याच दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं रस्त्याचं जाळं या देशामध्ये विणण्याचं काम केलं. जम्मू काश्मीरच्या टोकाचा माणूस कन्याकुमारीपर्यंत सहजरित्या गेला पाहिजे आणि दळणवळणाच्या व्यवस्था उभा राहिल्या पाहिजे. त्या दळणवळणाच्या व्यवस्था जर उभा राहिल्या तर व्यापार उद्यमाला खऱ्या अर्थानं चालना मिळत असते, रोजगार निर्मिती होत असते, रोजगाराला चालना मिळत असते. आणि मग किती दिवस खड्ड्यात रस्त्यात खड्डा आपण राहायचं. आणि म्हणून निश्चितपणानं जे काय लोक म्हणत आहेत की समृद्धी मार्गाच्या माध्यमातून पैसा आणि त्याच्या माध्यमातून आमदारक्या खरेदी खासदारक्या खरेदी चालतात, त्यांना नेमका विकास कशाला म्हणायचा हे त्यांनी त्यांची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करावी. आणि ज्यांना काविळी झालेली असती, काही काविळी या औषधानं बरी होती, पण काही काविळीचा आजार असा असतो की त्याला जगातलं कोणतंच औषध नसतं, त्या माणसांना कधीच चांगलं दिसणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की जे बोलत आहेत, जे आरोप करत आहेत, त्यांनाच प्रश्न विचारला गेला पाहिजे की तुम्ही कुणाकुणाच्या मांडीला मांडी लावून बसलाता. तुम्ही बारामतीचा आमरसही खाऊन आलेला आहे आणि तुम्ही सगळ्या पक्षांच्या दारात हिंडूनही आलेला आहे. जे सगळ्या पक्षांच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभा राहतात त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतः विद्वानाची भाषा बोलू नये असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.